बालमित्रांनो, welcome back to our family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. Beta, in this lecture, we will learn and solve the multiple choice questions on the magnetic moment and torque acting on the dipole. In the previous lecture, we have covered all the basic concepts about short bar magnet, its magnetic moment, and all the terms related to it. Beta, first question we are having from NEET 2014. Question is, following figures show the arrangement of bar magnets in the different configurations. 1, 2, 3, 4 चार पोझिशन मध्ये बार मॅग्नेट अशा पद्धतीने ठेवले. प्रत्येकाची डायपोल मुवमेंट आहे एम वेक्टर. काय बेटा, प्रत्येकाची जी स्ट्रेंथ आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे ती एम आहे. विच कॉन्फिगरेशन हॅज हायेस्ट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. कोणत्या कॉन्फिगरेशन मध्ये डायपोल मुवमेंट जास्त आहे? तर बेटा, डायपोल मुवमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी डायरेक्टेड फ्रॉम साउथ पोल टू नॉर्थ पोल. वी मस्ट नो. सो बेटा, हा जो पहिला केस घेऊ आपण. इथे बघ, मॅग्नेटिक मुवमेंट छोटा एम आहे इन दिस वे. अच्छा, याची इन दिस वे साउथ टू नॉर्थ. क्लिअर आहे? मग आता हे जे दोन वेक्टर आहेत बेटा, इट्स अ वेक्टर क्वांटिटी. यु नो, हे जे दोन वेक्टर आहे दे आर ऍट 90 डिग्री टू वन अनदर. सो बेटा, पहिल्या केसमध्ये इन द ऑप्शन ए जो रिझल्टंट आहे दोघांचा, ओके, सो रिझल्टंटचा जो फॉर्म्युला आहे बेटा मी एकदा लिहितो. आणि ऑलवेज रिमेंबर, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. दोन वेक्टर्स जर पी आणि क्यू असतील तर त्यांच्या रिझल्टंटचा हा फॉर्म्युला आहे. आधी तर बघ, पहिला पण यम, दुसरा पण यम, म्हणजेच बेटा रूट मध्ये कॅन आय राईट यम स्क्वेअर प्लस यम स्क्वेअर प्लस 2 यम इंटू यम विल बी अगेन एक स्टेप अजून वाढू यम यम कॉस ऑफ. आर यू अंडरस्टँडिंग की पहिल्या केसमध्ये अँगल इज 90. बेटा कॉस 90 इज 0, दॅट्स वाय ही अख्खी जाख्खी टर्म उडून जाईल. आणि मग रूट मध्ये काय उरलं रे बेटा, यम स्क्वेअर प्लस यम स्क्वेअर विल बी 2 यम स्क्वेअर. यम स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल तर यम होईल आणि रूट 2. सो बच्चा, फर्स्ट केस मध्ये ती आली यम रूट 2. रूट 2 ची व्हॅल्यू किती बेटा 1.414. सो 1.414 यम. हे आन्सर आलं इन द ऑप्शन नंबर ए. क्लिअर आहे? ऑप्शन नंबर बी मध्ये काय सिच्युएशन आहे? दोन मॅग्नेट अशा पद्धतीने ठेवलेत की बेटा साऊथ टू नॉर्थ पहिल्याची डायपोल मोमेंट इन दिस वे, दुसऱ्याची विल बी इन दिस वे. ऍग्री? आता झालं काय, दोघांमधला अँगल ते अँटी पॅरल झाले ना, इक्वल अँड अपोजिट. सो इन दिस केस इन द ऑप्शन बी काय होईल, इक्वल अँड अपोजिट. सो इन द ऑप्शन बी नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किंवा आय विल से रिझल्टंट विल बी 0. अरे येस और नो? सर फॉर्म्युला टाकून दाखवा. मला सांग, यम स्क्वेअर प्लस यम स्क्वेअर प्लस 2 यम इंटू यम 2 यम स्क्वेअर आणि कॉस 180 इज -1. अरे अँगल इज 180 ना बेटा. सो 2 यम स्क्वेअर अधिक 2 यम स्क्वेअर इंटू -1. सो 2 यम स्क्वेअर म्हणून 2 यम स्क्वेअर गेले. क्लिअर आहे? अच्छा, ऑप्शन सी मध्ये पाहू आपण आता. बेटा सी आणि डी नीट लेवलचा सम असल्यामुळे काय केलं पाहिजे, नीट लक्ष द्या. जितका लाईक रिलेटिव्ह टू अँगल, तो जो अँगल थिटा आहे ना, जरा थोडस पटकन आपण टॅली करता आलं पाहिजे आपल्याला. इथं आलंय 1.414 बरं का. एकदा नॉर्मल मेथडने जाऊ आणि एकदा शॉर्टकट मेथडने जाऊ. शॉर्टकट मेथड मध्ये काय की तो थिटा जितका मोठा रिझल्टंट तितका छोटा. कशामुळे? कॉस इज डिक्रीजिंग फंक्शन इन ट्रिगोनोमेट्री वन. ठीक आहे, मॅन्युअली करतो एकदा. सी मध्ये आर विल बी अंडर रूट, चला फॉर्म्युल्यामध्ये बघ, यम हे बघ ना, यम स्क्वेअर प्लस यम स्क्वेअर प्लस 2 यम यम कॉस ऑफ 30. ओके, सो बच्चा कॅन आय राईट यम स्क्वेअर प्लस यम स्क्वेअर प्लस 2 यम स्क्वेअर आणि कॉस 30 इज √3/2. काल 2 यम स्क्वेअर कॉस 30 ची व्हॅल्यू टाकून दिली मी. ह्या 2 ला हा 2 झाला कॅन्सल, म्हणजेच बेटा रिझल्टंट आला रूट मध्ये 1 आणि 2 यम स्क्वेअर अधिक √3 ची व्हॅल्यू 1.73. म्हणजेच अरे समजतंय ना, 2 आणि 3.73 यम स्क्वेअर. गेटिंग? यम स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल 3.74. ही जवळ जवळ मी असं म्हणतो अप्रॉक्सिमेटली याला 4 पकड म्हणजे 2 यम. ऍग्री? बर. आणि आता डी ऑप्शन पाहू बेटा. बघ ना, हे 2 आले आणि हा 1.414 आहे, म्हणजे सी आणि डी पैकीच काहीतरी आन्सर आहे. आणि ज्याचा अँगल जितका छोटा
त्याचा रिझल्टंट इतका मोठा म्हणजे 37 पैकी सी मस्ट बी करेक्ट. बघा आता कसं येतं ते. आर इन द ऑप्शन डी विल बी अंडर रूट एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर बघ ना फॉर्म्युल्यामध्ये प्लस 2m झाला 2m स्क्वेअर. cos 60 इज 1/2. मग आता ह्या टूला हा टू गेला रूट मध्ये 1 2 3m स्क्वेअर झाले ना. रूट मध्ये काय झालं 3m स्क्वेअर. रूट मधून तो m स्क्वेअर बाहेर तर m होईल इंटू रूट ऑफ 3 इज 1.73. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा 1.414. याचा तर बीचा तर विषयच नाही. 1.4 1.7. आता या दोघांच्या मध्ये हा मोठा आहे. आता राहील हे दोघं आणि दोघांच्या मध्ये हा मोठा आहे सी. सो दॅट्स वाय सी इज दी करेक्ट वन. बाल मित्रांनो सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम नीट 2013. अ बार मॅग्नेट ऑफ द लेंथ एल. एका मॅग्नेटची लेंथ एल आहे अँड द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कॅपिटल एम इज बेंट इन द फॉर्म ऑफ द आर्क ऍज शोन इन द फिगर. म्हणजे एक मॅग्नेटला असा बेंड केला. म्हणजे अगोदर कसा होता बेटा तो कॅन आय से की बाबा एक मॅग्नेट आहे लाईक दिस. ठीक आहे बरं याची लेंथ काहीतरी घेऊ आपण म्हणू का लेंथ एल. ऍग्री 2l असते ना जनरली आपण काय म्हणू की बाबा लेंथ एल आणि हा जो आर्क आहे ना आता हा आर्क आहे यल लेंथ. ऍग्री कारण यल लेंथलाच बेंड केला आपण. ठीक आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय भेटायची यम. बर न्यू मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असेल. ठीक आहे बेटा सध्याची जी मॅग्नेटिक मोमेंट आहे तिचा फॉर्म्युला काय रे बेटा यम इज इक्वल टू छोटा यम पोल स्ट्रेंथ आहे की नाही पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ जी आहे यल. सो इट इज यम इंटू यल. हा झाला जुना विषय. बेंड केल्याच्या नंतर हे डिस्टन्स आर आणि हा अँगल 60 आहे. ऍग्री याचा अर्थ आता ह्या दोघांना स्ट्रेट अवे जोड ना. दोन पॉइंटला कायम लेंथ जोडताना स्ट्रेट लेंथ वेक्टर वेक्टर क्वांटिटी आहे इट्स अ डिस्प्लेसमेंट. स्ट्रेट अवे दोघांना जोडा. हा आर आणि हा अँगल 60 आहे. चा अर्थ काय झाला ह्या दोन्ही साइड सेम आहे म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल आहे म्हणजे हे दोन्ही अँगल मस्ट बी सेम. येस ऑर नो बेटा. मग हा अँगल एक्स हा अँगल एक्स. आर यू गेटिंग. मग आता एक्स प्लस 60 विल बी 180 ना. एक्स प्लस 60 विल बी 180 म्हणजेच 2x विल बी 120 म्हणजेच x इज 60 डिग्री. येस ऑर नो बेटा. सो हा x 60 आहे आणि हा पण x 60 आहे. चा अर्थ दिस हॅज टू बी आर. इक्विलॅटरल झाला ना आर आर 60 आर डिस्टन्स इज आर. अच्छा मग बेटा दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की जी लेंथ आहे इन दिस वे अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. येस और नो बेटा अँगल इज आर्क अपॉन रेडियस. बेसिक फॉर्म्युला वी नो. ओके हियर अँगल इज 60 म्हणजे π/3 अँगल मस्ट बीन रेडियन. अँगल मस्ट बीन रेडियन इज इक्वल टू आर्क आहे यल आणि रेडियस इज छोटा आर. सो बच्चा दॅट यल इज इक्वल टू π/3 इंटू आर. गेटिंग ही आली यल. जस्ट अ मिनिट. ओके सो बेटा दिस वॉज द प्रिव्हियस केस दिस इज द न्यू केस. आता मला काय करायचं फ्रॉम इन द न्यू केस जी मॅग्नेटिक मुवमेंट असेल मी तिला म्हणू का यम डॅश म्हणू नवीन. अच्छा वन्स अगेन पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ. तर बेटा पोल स्ट्रेंथ वन्स अगेन इज यम इंटू दिस टाइम मॅग्नेटिक लेंथ विल बी आर ना. येस और नो इट इज आर. मग या फॉर्म्युला तर मी यल काढला होता एलच्या ऐवजी आर काढू आपण कारण आर विल बी निडेड. सो बच्चा दिस आर विल बी 3 वरती जाईल पाय खाली जाईल यल तसाच आर वर आला 3 वर गेला पाय खाली आला आर. बेटा दिस इज इक्वल टू यम आणि आर ची व्हॅल्यू काय टाकूया 3/π/L. क्लिअर आहे. आता मला सांगतायत नवीन मॅग्नेटिक मोमेंट ह्या यमच्या टर्म्स मध्ये पाहिजे इच्या टर्म्स मध्ये. ओके सो देअर फोर कॅन आय डू वन थिंग जी पाहिजे ती वरती लिहितो यम डॅश भागिले यम. तर यम डॅश इज दिस यम इंटू
3/πL अपॉन जी जुनी आहे ती आहे m इंटू एल. ह्या यमला हा यम गेला, ला यल गेला. सो बच्चा यम डॅश इज 3/π भागिलेचा यम गुणिले 3/π भागिले यम. अच्छा ठीक आहे, ए ऑप्शन हॅज बीन करेक्ट. गॅस स्क्रीनशॉट. Third question was also asked in NEET 13. A bar magnet of magnetic moment M is placed at right angles to the magnetic induction B. If the force F is experienced by each pole of the magnet, the length of the magnet will be. Very easy question बेटा. Suppose understand कर की suppose magnetic field हे असं आहे हॉरिझॉन्टली. कसं आहे हॉरिझॉन्टली. ठीक आहे, याच्यात काय केलं बेटा, एक मॅग्नेट ठेवला ऍट राईट अँगल्स. काय म्हणतात ते, अ मॅग्नेट इज केप्ट ऍट राईट अँगल्स 90. म्हणजे मी असं म्हणू की बाबा असा उभा ठेवला. ऍग्री. समजा हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल. आता काय होईल, नॉर्थ पोल विल बी getting the force in the direction of the field. South will be opposite to the field. See, it is same as like plus and minus. Okay बेटा, force will be applied. बर ते काय म्हणतात आपल्याला, if F is experienced then the length of the magnet. बेटा ह्या मॅग्नेटची जी लेंथ आहे आपण एल म्हणूया. लेट्स अज्युम की बेटा लेंथ इज एल. ऍग्री. ही लेंथ किती असेल, तर बेटा टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आर देअर, विच मीन्स इक्वल आणि अपोजिट आहे ना, म्हणजे त्याला ते एका लाईन मध्ये हलवून देणार, परंतु ते टॉर्क विल बी जनरेटेड. काय करतील, टॉर्क विल बी जनरेटेड. ओके बेटा. सो व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ द टॉर्क, इट्स अ वेक्टर क्वांटिटी बेटा, m क्रॉस b. इट्स ऍक्सियल वेक्टर m क्रॉस b, which means mb sin theta. राईट अँगल्स म्हणजेच थीटा 90 sin 90 is 1. सो बच्चा दिस इज द मॅक्सिमम टॉर्क ऍक्च्युअली. ठीक है ना, maximum torque. What is the concept of torque? Force into perpendicular distance. Force into perpendicular distance between two forces, which is L. Okay, F into L is mb. तर मग लेंथ काय होईल रे बाळा, mb upon f. mb upon f. Second option is correct. Gas screenshot. So beta, we have, I think this is the fourth question. Fourth question from NEET 2005. A coil in the shape of equilateral triangle of side L. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या शेप मध्ये की जिची साइड L आहे, is suspended between the pole pieces of the permanent magnet such that B is in the plane of the coil. म्हणजे कॉइल आपल्याला समजण्यासाठी ह्या अशाच पद्धतीने ठेवावं लागेल ना, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड की बेटा सपोज कॉइलने हा असा इक्विलॅटरल ट्रायंगल बनवला. दिस बी जे मॅग्नेटिक फील्ड आहे इज इन द प्लेन ऑफ द कॉइल. कॉइलचं प्लेन कोणतं आहे, हे जे तुम्ही पाहताय ते. म्हणजे मी तुमच्या समोर याची कॉइल ठेवली तर मॅग्नेटिक फील्ड त्याच्या प्लेन मध्ये चीक चीक आतमध्ये. आणि बेटा मॅग्नेटिक फील्ड फिजिक्स मध्ये आपण आत किंवा बाहेर, आत दाखवायचं असेल तर आपण काय दाखवतो बेटा, क्रॉस. काय दाखवतो, वी शो इट बाय क्रॉस. हाऊ डू वी शो बेटा, वी शो इट बाय क्रॉस. सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बोर्डला परपेंडिक्युलर आत घुसतायत. फील आला, इमॅजिन झालं. येस सर, हे मॅग्नेटिक फील्ड असं आतमध्ये त्या अशा पद्धतीने ठेवलं. या इक्विलॅटरल ट्रायंगलला काहीच नाव नाही, याला एक नाव देऊ, पी क्यू आर. चलो पुढे काय म्हणतात बेटा आपल्याला, इफ ड्यू टू करंट आय इन द ट्रायंगल. अच्छा, ह्या वायर्स मधनं करंट आहे. ए टॉर्क टाऊ ऍक्ट्स ऑन इट. अच्छा, टॉर्क इज ऍक्टिंग ऑन इट. द साइड यल ऑफ द ट्रायंगल इज. हा जो ट्रायंगल आहे ना, हा साइड यलचा आहे, म्हणजे ही पण साइड यल, ही पण साइड यल. येस और नो बेटा. अच्छा, ही पण साइड यल, विशेष नहीं, ऑब्वियसली दिस इज आल्सो साइड इक्विलैटरल ट्रायंगल है. अब क्या किया जाए सर, वी वांट द साइड यल. बेटा विषय टॉर्कचा इथे, टॉर्क टाउ एक्ट्स राइट. बेटा व्हाट इज द फॉर्म्युला फॉर टॉर्क, m क्रॉस b. येस और नो, टाउ इज m क्रॉस b, म्हणजेच m b sin थीटा. m आणि b मॅग्नेटिक मोमेंट. सपोज करंट हा असा फ्लो होतोय, क्लियर आहे बेटा.
in this way. So M and magnetic field is perpendicular. So theta is 90, which means M B sin 90. Okay, sin 90 is 1. So torque is maximum, which is MB. चला इथपर्यंत आपण आलो. आपल्याला ट्रायंगलची ही साइड काढायची. मग बेटा आपल्याला काय करावं लागेल, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, विच मीन्स अँगल इज 60 डिग्री. येस ऑर नो बेटा? मग एक काम करू, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉप करू आपण. ठीक आहे, ओके, परपेंडिक्युलर ड्रॉप करू. चला एम पी एम परपेंडिक्युलर असं म्हणू आपण. मग एरिया आता बघ बरं का, मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द कॉइल, एम नाव नको द्यायला, याला दुसरं नाव द्यायला, एन नाव देऊ आपण. ठीक आहे ना? तर बेटा मॅग्नेटिक मुवमेंट कॉइल कशी असू द्या, सर्क्युलर, ट्रायंग्युलर, ट्रॅपेझियम, स्क्वेअर, आपण डेरिव्हेशन करताना रेक्टेंग्युलर कॉइल घेतो. ठीक आहे ना? कशीही असू दे. तर बेटा विषय असा आहे की मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द कॉइलचा फॉर्म्युला आहे बेटा एन आय. ओके, एन आय वेर एन इज द नंबर ऑफ टर्न्स. आता तिथं टर्न्स नाहीयेत, म्हणजे एकच घ्यायचा. ठीक आहे, सो मॅग्नेटिक मुवमेंट इज आय ए. सो बेटा दिस इज फॉर एन नंबर ऑफ टर्न्स, दिस इज फॉर वन टर्न. क्लिअर आहे ना? एकच टर्न. 1000, 500, 100 असे टर्न दिलेले असतात. नाहीये म्हणजे 1, विच मीन्स आय ए. तर बेटा ही झाली मॅग्नेटिक मुवमेंट विच इज आय ए. अच्छा, तर बेटा एरिया ऑफ द ए फॉर द एरिया ऑफ द कॉइल ना. व्हॉट इज एरिया ऑफ द कॉइल? ट्रायंगल आहे ना, √3/4 टाइम्स साइड. जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्याचा जो एरिया आहे तो आपल्याला पटकन काढता आला पाहिजे बेटा. √3/4 साइड स्क्वेअर. कसं करायचं बघा, तुम्ही एरिया ऑफ द ट्रायंगल जर त्याचा काढला तर काय होईल बेटा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर विल बी 1/2 BCGL. आणि याची जर का हाईट काढली तर हाईट काय होईल बेटा, ते बघा राईट अँगल ट्रायंगल, येस ऑर नो? मग 60च्या अपोजिट म्हणजे साइन, एल साइन 60. बरोबर? सो एल साइन 60 काय होईल बेटा, साइन 60 इज √3/2. म्हणजेच √3/4 पाठ करायचं आहे साइड स्क्वेअर, √3/4 एल स्क्वेअर. क्लिअर आहे बेटा? इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया पाठ करा, √3/4 साइड स्क्वेअर. कसा येतो कळलं? येस सर. मग इथं टाकून देऊ का मी? करंट जो आहे ना तो आहे इथं, छोटा आहे, त्यांनी दाखवल्याप्रमाणे. ओके, बर. सो एरिया इज √3/4 साइड स्क्वेअर म्हणजेच काय रे बेटा, एल स्क्वेअर. अच्छा, वी हॅव टू कॅल्क्युलेट धिस एल. एक काम करूया, इथनं मी असं म्हणू का, दॅट इज एम, जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे, इज टाऊ अपॉन बी. सो एम ला टाकून देऊ का, टाऊ अपॉन बी. आता मला पाहिजे एल, मग एक काम करू, 4 ला वरती घेऊ. हे बघ ना, एल स्क्वेअर काय होईल, इथंच ठेव ना एल स्क्वेअरला, भागिलेचा 4 गुणले करा. ओके सर, 4 टाऊ अपॉन आय आणि √3 या बी सोबत घ्या ना. सो बी आय √3. आय रिपीट बेटा, एल स्क्वेअरला तिथंच ठेवलं. अच्छा, हा 4 वर आला, 4 टाऊ, आय आणि √3 बी ला जोडीदार घेतले खाली. ओके, सो दिस इम्प्लाइज व्हॉट विल बी लेंथ बेटा, रूट कर ना, 4 येईल 2, 2 आणि ही जी अख्खी टर्म आहे टाऊ अपॉन √3 बी आय असली तो. ओके, रूट लिहिण्यापेक्षा डोक्यावर 1/2. पहा बरं, आय थिंक 2 टाऊ अपॉन √3 बी आय, हे काय जमलं बेटा? समजतंय का मला काय म्हणायचं होतं ते? हे बघ, एलचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घे, एल होईल. 4च रूट काय 2. मी टाऊ अपॉन √3 बी आय ह्या टर्मला फक्त रूट न लिहिता रूट डोक्यावर 1/2 लिहिलं आणि त्याच्यासोबत मॅच झालं. क्लिअर आहे बेटा? टेक द स्क्रीनशॉट. चल, सो बेटा लुक ॲट द क्वेश्चन नंबर 5 दॅट वॉज आस्क्ड इन AIPMT 2001. जे आता नीट आहे तेव्हा AIPMT होती. करंट आय इज फ्लोइंग इन द कॉइल की जिचा एरिया A and number of the turns n, then the magnetic moment of the coil m is. बेटा मॅग्नेटिक मोमेंटचा स्टँडर्ड फॉर्म्युला NIA. फिनिश्ड. सिम्पली फॉर्म्युला विचारला होता त्यांनी. पुढचा क्वेश्चन, अ बार मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट m, इट इज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. तर टॉर्क ऍक्टिंग ऑन इट इज m क्रॉस b. सरळ सरळ फॉर्म्युला, इतके सोपे क्वेश्चन आता नाही आहेत,
त्या काळात यायचे कधी 2001 1999. अरे आर यू अंडरस्टँडिंग? Okay, if you are lucky, you may get such a type of question. They were only basis on the formula only. Clear है बेटा? Take the screenshot of this.